मागच्या काही दिवसांपासून नाशिक विधान परिषद निवडणूक अत्यंत रंगतदार जे होताना आपल्याला बघायला मिळतोय. गोकुळ गीते अद्यापही आपल्या जे उमेदवारीवरती ठाम आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी शिवसेनेच्या अडचणी वाढताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि नाशिकचे जे उपमहापौर आहेत विलास शिंदे. अण्णा, शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, महायुती आहेत, तरी सुद्धा गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत. मागच्या काही दिवसांपासून 3-3 मंत्री त्यांची एकूणच समजूत काढतायत, पण ते निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. खरं तर नाशिकच नाही तर नाशिकसह 11 ठिकाणी ही निवडणूक होऊ घातलेली आहे. टोटल 17 ठिकाणी निवडणूक असताना 6 ठिकाणी बिनविरोध त्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि महायुतीचा धर्म म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी केली होती की ही जागा शिवसेनेला सुटावी. आणि त्या अनुषंगाने माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रयत्न करून महायुतीमधून ही जागा शिवसेनेच्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे. आणि महायुती म्हणून आमचा धर्म आहे की महायुतीचा जो कॅन्डिडेट असेल, ज्या ज्या भागामध्ये निवडणुका जिथे आता काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी मतदार हे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी सुद्धा त्यांना मतदान करणार आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे त्यांना मतदान करणार आहेत. तसंच नाशिकच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर नाशिकच्या बाबतीमध्ये महायुतीचे उमेदवार हे नरेंद्र दराडे या ठिकाणी घोषित झालेले आहे. स्पर्धा ही उमेदवारी मिळवण्यापर्यंत, जागा सुटेपर्यंत असायला हवी. आणि एकदा की जागा सुटली आणि उमेदवार जर फायनल झाला तर मला असं वाटतंय की त्या ठिकाणी मी एक मतदार म्हणून आपल्या समोर सांगू इच्छितो की महायुतीचे जो निर्णय असेल आणि माझ्या पक्षाचा जो निर्णय असेल, माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब. पण गोकुळ गीते ठाम आहेत निवडणूक लढण्यावर. नाही, आता असं आहे की गोकुळ गीते त्यांचे बंधू गणेश गीते साहेब हे सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला होता. परंतु आपल्याला थोडंसं मी मागे जाऊन सांगू इच्छितो की गणेश गीते साहेबांचे आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हे फार पूर्वीचे संबंध आहेत. माननीय गणेशजी गीते हे नाशिक महानगरपालिकेमध्ये 2018-19 सभापती होते स्थायी समितीचे. परंतु त्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेस या राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. त्यावेळेस सुद्धा गणेश गीते यांचे संबंध होते. त्यावेळेस शिंदे साहेबांनी पक्ष म्हणून कधीच त्यांच्याकडे बघितलं नाही किंवा कुणाकडे बघितलं नाही. एकनाथजी शिंदे साहेब असे व्यक्तिमत्व आहे, ज्याला शब्द दिला तो शब्द पूर्ण करणारे व्यक्तिमत्व मला असं वाटतं एकनाथजी शिंदे साहेब. आता अडचणी वाढताना दिसते. आणि मी तेच सांगतोय की ह्या सगळा जी काही पार्श्वभूमी ही आपल्या समोर आणि इतरांसमोर, जनतेसमोर येणं गरजेचं आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांना ह्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नाशिक महानगरपालिकेचा उपमहापौर केला आणि ह्या निवडणुकीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब सांगतील तो माझ्यासाठी आदेश असेल. माझ्यासारख्या शिवसैनिकासाठी, माझ्यासारख्या मतदारासाठी तो आदेश असेल. एकनाथजी शिंदे साहेब म्हटलं इथं उडी मारा, तर ते माझं मी विचारणार नाही का आणि कशासाठी. कारण मी साधा शिवसैनिक, साध्या कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे, एक माणूस आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला, कार्यकर्ता जर जो माणूस उपमहापौर करू शकतो, माझ्यासाठी डोळे झाकून उडी मारणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळात ही निवडणूक ज्या पद्धतीने सुरू आहे, या ठिकाणी दराडे साहेब हे 100% निवडून येतील. आणि महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहे त्या सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून येणार आहे. गोकुळ गीते जर आपली उमेदवारी मागे नाही घेतली तर त्यानंतर शिवसेनेच्या अडचणी हे वाढताना दिसत आहेत. जर गोकुळ गीते आपली उमेदवारी मागे नाही घेतली तर काय परिस्थिती? नाही, मी तुम्हाला परत सांगतो की या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत. शिवसेनेचा उमेदवार, नगरसेवक म्हणून मी निवडून आलेलो आहे. काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत, राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोक निवडून आलेले आहेत. आणि आम्हाला तेवढं कळतं, कारण 619 मतदार आहे, आम्ही सुज्ञ मतदार आहोत, आलं का लक्षात. आणि आमच्या पक्षाचा दिलेला उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे निवडणुका गोकुळ गीतेचं आव्हान वाटत नाही आपण? नाही, आमचा उमेदवार आहे ना, प्रबळ उमेदवार आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आलं का लक्षात. मग आपल्याकडे मतदार असताना, बहुमत असताना, मग गोकुळ गीतेंची समजूत का काढण्यात येते महायुतीला? मी आपल्याला तेच सांगतोय. माननीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन, माननीय उदयजी सामंत साहेब, माननीय दादाजी भुसे साहेब, आणि महायुतीचं जर 11 ठिकाणी निवडणुका सुरू आहे, 11 ठिकाणी सुद्धा महायुतीचेच मित्र पक्षातले उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी या ठिकाणी, याच्याकरता जर चांगलं पाऊल प्रयत्न करणं हे काही वाईट नाहीये. आज पण गोकुळ गीते मुंबईला गेलेले आहेत. जर त्यांनी आपल्या एकूणच उमेदवारीवरती ठाम राहिले तरी सुद्धा महायुतीला धोका नाही असं आपल्याला म्हणायचं? नक्कीच मी तुम्हाला खात्रीने सांगतो, निवडणुका जो वरिष्ठ लेवलला काय निर्णय घेतील, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना ते भेटणार आहेत. माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांना ते भेटणार आहेत. यापूर्वी त्यांच्या फोनवरती सुद्धा चर्चा झाल्या असतील. परंतु मी आपल्याला खात्रीने सांगतो, या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आमदार म्हणून नरेंद्र दराडे निवडून येतील.
पद्धतीची प्रतिक्रिया आहेत नाशिकमध्ये शिवसेना नेत्यांच्या. गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तरी महायुतीचेच जे कॅन्डिडेट आहेत ते एकूणच निवडून येतील अशा पद्धतीची जी भूमिका आहे ते शिवसेना नेत्यांनी हे नाशिकमध्ये घेतल्याचं बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.